नमस्कार. एक नवीन रिक्रुटमेंट आलेली आहे, त्याबद्दल ही थोडीशी माहिती थोडक्यात समजून घेऊया. नेमकी काय आहे नवीन रिक्रुटमेंट? महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ अंतर्गत नवीन भरती जी आहे ती होतीये. यामध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत थेट नियुक्तीची सुवर्ण संधी आपल्याला या ठिकाणी मिळते. साधारण वॅकन्सीज नेमक्या कोणत्या प्रकारच्या आहेत, काय काय आहे, त्यांची पद नेमके किती आहेत, सगळं जाणून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा अंतिम मुदत आहे 26 जुलै 2026. थेट सरकारी कंत्राट आहे, कोणतीही खाजगी कंपनी नाहीये. कॉन्ट्रॅक्ट बेस या जागा आहेत. एकूण 33 रिक्त पदे, म्हणजे साधारण 33 पद या ठिकाणी आहेत. सर, कॉन्ट्रॅक्ट वाली भरती आहे, मग कशासाठी? पुढे बघा. कंत्राट जरी असलं तरी फायदा काय? थेट शासनाकडून वेतन भेटणार आहे. कोणताही मीडिएटर याच्यामध्ये नाहीये. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत जे घर द्यायचे आहेत त्यांच्याशी रिलेटेड हे महामंडळ आहे. इट इज नॉट म्हाडा नाहीये, हे महाराष्ट्रासाठीचं अशा अर्थाने महागृहनिर्माण विकास महामंडळ याच्या अंतर्गत हे होत आहे. म्हणून सरकारकडनं पेमेंट होणार आहे. 11 महिन्याचा करार असणार आहे. नूतनीकरणाची आणि मुदतवाढीची दाट शक्यता. आपल्याला माहिती बघा, जनरली आपल्याला माहिती सरकारी काम म्हटल्यानंतर आवास योजनेअंतर्गत जे घर द्यायचे याचं पूर्ण म्हणजे कंप्लिशन पासून शेवटपर्यंत सगळं, सुरुवातीपासून शेवटपर्यंतचं सगळं जे आहे स्ट्रक्चर्ड बनवणं, ते वेल स्ट्रक्चर करणं आणि त्या साच्यामध्ये बसवणं, यासाठी नक्कीच हा करार अजून लांबवला जाऊ शकतो. याला वाढ मिळू शकते आणि तिथं तुम्हाला चान्सेस आहेत घराजवळ नोकरी मिळवण्याची एक सुवर्ण संधी या ठिकाणी आपण म्हणू शकतो. साधारण सोलापूर, बारामती आणि नागपूर असे 3 ठिकाणी आहे. आगामी काळात सुरू होणाऱ्या नवीन प्रकल्पांमध्ये ही नियुक्तीची संधी. असं झालं समजा यांच्या व्यतिरिक्त अजून एखादा प्रोजेक्ट आला, समजा छत्रपती संभाजीनगरमध्ये एखादा प्रोजेक्ट आला, त्या प्रोजेक्टसाठी तुम्हाला इकडे शिफ्ट केलं जाऊ शकतं. या पद्धतीचं काम याच्यामध्ये असणार आहे. नेमके पद काय काय आहेत? 14 तांत्रिक, टेक्निकल आणि इंजिनिअरिंगची पद आहेत. साधारण 33 पद आहेत ओव्हरऑल. 6 ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि लेखा अधिकारी जसं असतं तसं पद आणि 13 साधारण सहाय्यक कर्मचाऱ्यांची पद आहे. ओव्हरऑल या पदांमध्ये नेमकं काय आहे आणि ह्यांची नेमकी पात्रता काय काय आहे, सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. ज्युनियर इंजिनियर जे आहे त्याचे 7 पद या ठिकाणी आहेत. स्थापत्य अभियंते म्हणजे सिव्हिल ज्याला म्हणतो आपण ते. त्यानंतर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साधारण 1 पद याच्यामध्ये आहे. त्यानंतर सब इंजिनियर 1 पद, त्यानंतर संचालकाचं 1 पद आणि इलेक्ट्रिकल आर्किटेक्ट, ड्राफ्ट्समन, टाउन प्लॅनर प्रत्येकी 1 पद या ठिकाणी आहेत. मग यासोबत जर मी म्हणलं समजा ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काय काय जागा आहेत? सहाय्यक कनिष्ठ अधिकारी 2 पद आहेत. संचालकाचं 1 पद, कनिष्ठ अधिकारी जमीन लँड रिलेटेड तो 1 पद, लेखाधिकारी 1 पद आहे आणि सहाय्यक विपणन अधिकारी यांचं 1 पद. मग यासोबत सहाय्यक कर्मचारी 13 जागा आहेत. टंकलेखक, लिपिक टंकलेखक, क्लर्क जे आहे त्याचे 8 पद आहेत आणि शिपाईची साधारण 5 वेगवेगळी पद या ठिकाणी आहेत. मग आता हे सगळं झालं समजा नेमकं कोणकोणते पद आहेत त्याबद्दल. आता या पदांबद्दलचं ऍडव्हर्टिजमेंट खूप मोठी आहे आणि त्या ऍडव्हर्टिजमेंट मध्ये जर आपण बघितलं समजा पदांसाठी जे नेमकं पद असणार आहे आणि त्या पदासाठी नेमकी कोणत्या कोणत्या पद्धतीची पात्रता पाहिजे त्याबद्दल बघून घ्या. जर मी म्हणलं संचालक असेल टेक्निकल मधला, त्याच्यासाठी साधारण तुम्हाला पात्रता असली पाहिजे कोणत्याही महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाला स्थापत्य किंवा बांधकाम शाखेतील पदवी, मान्यता प्राप्त विद्यापीठाची ME, MTech, BE सिव्हिल, बीटेक सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी धारण केलेली असावी. ME, MTech यांना प्राधान्य दिले जाईल. अनुभव व कार्य, अनुभव पण पाहिजे. शासकीय, निमशासकीय मंडळे, महामंडळे, सरकारी उपक्रमे इत्यादी कार्यालयातून संचालक अथवा अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता म्हणून सेवानिवृत्त झालेला असावे. हे संचालक पद आहे त्यामुळे याला एक्सपिरियन्स खूप जास्त आहे. वय 62 वर्षांपेक्षा जास्त नसावे. 7 वर्षांचा अनुभव कमीत कमी आवश्यक आहे. हा तर तांत्रिक मधला मुद्दा आहे त्यामुळे त्याला आणि बाकीचं पण डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. त्यानंतर स्थापत्यमध्ये, सिव्हिल मध्ये जर मी म्हटलं तर इथं सुद्धा 15 वर्षापेक्षा जास्त कालावधीचा अनुभव पाहिजे. यानंतर येऊ आपण पुढच्या मुद्द्यावरती, अभियंता. याच्यामध्ये साधारण तुम्हाला इंजिनिअरिंगची पदवी पाहिजे आणि 10 वर्षापेक्षा जास्त अनुभव जो आहे तो या ठिकाणी पाहिजे. ठीक आहे. यामध्ये केंद्र शासन असेल किंवा प्रायव्हेट असेल तरी पण चालेल. यानंतर जर मी म्हणलं समजा कनिष्ठ अभियंता विद्युत 5 वर्षांचा अनुभव, स्थापत्य झाला होता.
याला पण 5 वर्षांचा अनुभव. कनिष्ठ अभियंता जिथं आहे तिथं 5 वर्षांचा अनुभव लागतोय. जर मी म्हटलं आता इथं सहाय्यक नगर रचनाकार ह्याच्यामध्ये 10 वर्षांचा अनुभव किमान असिस्टंट टाउन प्लॅनर म्हणून काम केलेलं असलं पाहिजे. महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त शहरी नियोजन पदवी पदव्युत्तर डिप्लोमा पण चालेल. पदवी ही इन्स्टिट्यूट ऑफ टाउन प्लॅनर्स इंडिया ITPI किंवा समतुल्य व्यावसायिक संस्थेकडून मान्यता प्राप्त असली पाहिजे. पदवी किंवा पदव्युत्तर पदवी म्हणजे पदवीनंतरचा जो डिप्लोमा असतो ऍडव्हान्स डिप्लोमा तो. मग याच्यामध्ये निम शासकीय आणि सोबत 10 वर्षांचा अनुभव असणं हे कंपल्सरी आहे. यानंतर पुढचं बाकी भरपूर गोष्टी आहेत. मी सगळं डिटेल तुम्हाला ही PDF पाहिजे असेल तर तुम्ही PDF म्हणून लिहा, तुम्हाला ही PDF भेटून जाईल. आर्किटेक्ट म्हणून तुम्ही याच्यामध्ये अप्लाय करू शकता. इथं तुम्हाला साधारण जे वास्तू विशारद याच्यासाठी साधारण 7 वर्षांचा अनुभव शासकीय किंवा निमशासकीय संस्था किंवा शहरी स्थानिक मंडळांमध्ये सुद्धा काम केलेलं असेल तरी पण चालेल. महाराष्ट्र शासन मान्य वास्तुशास्त्र पदवी पदव्युत्तर पदवी धारण केलेली असावी. यामध्ये महत्वाचा मुद्दा काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर कडनं ती नोंदणी जी आहे ती आपली नोंदणीकृत सदस्य असणं कंपल्सरी आहे आणि 7 वर्षांचा अनुभव असणं कंपल्सरी आहे. या व्यतिरिक्त भरपूर काही गोष्टी आहेत. अजून काय काय त्याला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. या सोबत आरेखक ज्याला ड्राफ्टमन म्हणतो आपण, ड्राफ्टमनच्या पण जागा आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला 7 वर्षांचा अनुभव असणं गरजेचं आहे. सहाय्यक कनिष्ठ अधिकारी ह्याच्यामध्ये पण साधारण जर आपण बघितलं अनुभव 7 वर्षांचा अनुभव कंपल्सरी. कनिष्ठ अधिकारी जमीन नायब तहसीलदार यांना पण साधारण 12 वर्षांचा अनुभव जो आहे तो कंपल्सरी आहे. यानंतर जर मी म्हणलं समजा संचालक लेखा आणि वित्त विभाग ह्यांच्यामध्ये पण साधारण जर आपण बघितलं ICWSCA यांना करता येईल काम. याच्यामध्ये निमशासकीय संस्थेमध्ये साधारण 15 वर्षाच्या कामकाज करण्याची त्यांना जे आहे तर अनुभव असण्याची गरज आहे, एक्सपिरियन्सची गरज आहे. यानंतर याच बेसवरती MBA फिनान्स वगैरे असेल तर अशा केसमध्ये 12 वर्षापासून जर तुम्ही काम करत असाल तर अशा केसमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. या सोबत जर मी म्हटलं GST वगैरे हे सगळे कामं तुम्हाला यामध्ये करायचे आहेत. सोबत सहाय्यक विपणन अधिकारी याच्यामध्ये पण साधारण जर आपण बघितलं MBA वगैरे असण्याची गरज आहे आणि याच्यामध्ये एक्सपिरियन्स जो आहे तो 7 वर्षांचा अनुभव जो आहे तो कंपल्सरी आहे. यानंतर जर मी म्हटलं लिपिक टंकलेखक इथे आपल्याला 5 वर्षांपेक्षा जास्त अनुभव जो आहे तो लागतो. इथं तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे. यानंतर जर मी म्हणलं समजा इथं 5 वर्ष शिपाई म्हणून काम केलेलं असणं गरजेचं. सो ही सगळीच्या सगळी PDF आहे. साधारण जर बघितलं आपण तर मॅक्झिमम एक्सपिरियन्स बेस साठी जे आहे तर व्हॅकन्सीज ह्या आलेल्या आहेत. तर या केसमध्ये फ्रेशर पेक्षा जास्त एक्सपिरियन्स बेस जे आहेत त्यांना जास्तीत जास्त प्राधान्य देण्यात आलेलं आहे. आता अशाच जागा कॉन्ट्रॅक्च्युअल आहेत आणि अशाच जागा पुढे अजून येऊ शकतात बाकीच्या जिल्ह्यांसाठी सुद्धा. मग याच्यामध्ये विशेष करून काय असतं पात्रता आणि वेतन स्वरूप. निश्चित वेतन भत्ते वगळून ठराविक निश्चित रक्कम दिली जाईल. म्हणजे जे आहे भत्ते सोडून अजून तुम्हाला निश्चित अमाऊंट जी आहे ती यामध्ये दिली जाणार आहे. एक्झॅक्ट अमाऊंट या ठिकाणी दिलेली नाही आहे. त्यानंतर अनुभव असलेले खाजगी क्षेत्रातील उमेदवार हे सुद्धा याला अप्लाय करू शकतात. हे बरेच जणांचं म्हणणं आहे की म्हाडाची जाहिरात आहे. ही म्हाडाची जाहिरात नाही, ही महा हाऊसिंग ही एक स्वतंत्र प्रोजेक्ट आहे. यांची स्वतंत्र वेबसाईट आहे आणि ही वेबसाईट त्यांची आहे mahahousing.mahaonline.gov.in. यावरनं तुम्हाला फॉर्म जो आहे तो भरायचा आहे. फॉर्मचा नमुना मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो नेमका कशा पद्धतीचा फॉर्म या ठिकाणी आहे. सगळ्यात शेवटी फॉर्म दाखवतो बघा इकडे. हे बघा ह्या पद्धतीचा फॉर्म आहे. वेबसाईट वरती गेल्यानंतर तुम्हाला एक मध्ये जे आहे ते ब्लिंक करणारा एक मेसेज येतो. त्या मेसेजमध्ये यावरती तुम्ही क्लिक करून करू शकता. मग याच्यासोबत तुम्हाला अनुभवाचं प्रमाणपत्र आणि ती माहिती जी आहे ती या ठिकाणी जोडायची आहे. एवढं भरून तुम्हाला दिलेला पत्ता आहे त्या पत्त्यावरती पाठवता येऊ शकतं. या पद्धतीचा अर्ज जो आहे तो यामध्ये आहे. तो मान्य आहे की कंत्राटी भरती आहे. मग सर कॉन्ट्रॅक्च्युअल आहे, मग कॉन्ट्रॅक्टमध्ये भरायला पाहिजे का नाही पाहिजे. ज्यांचा अनुभव असेल आणि त्यांना वाटतंय समजा तर ते लोक भरू शकतात, हे फॉर्म भरू शकतात. याचा फायदा असा आहे की हे नवीन प्रोजेक्ट आहे. जर अजून चांगल्या पद्धतीने चाललं तर नक्कीच हे जसं म्हाडा आहे किंवा हडको आहे तशा पद्धतीने अजून चांगल्या पद्धतीने पुढे अस्तित्वात येऊ शकतं. त्या केसमध्ये तुमचे चान्सेस जे पुढे वाढण्याचे मीन्स नूतनीकरणाचे चान्सेस, त्यानंतर अजून जास्त मोठ्या लेवलला जाण्याचे चान्सेस वाढतील. सो म्हणून सुरुवातीला कॉन्ट्रॅक्च्युअल असेल पण हळूहळू हे
जे सरकारी किंवा निम सरकारी प्रकारामध्ये जाऊ शकतं. तर म्हणून इथं स्कोप भरपूर मोठा असणार आहे, अप्लाय करायला काही हरकत नाही. थँक्यू व्हेरी मच. गुड डे टू ऑल ऑफ यू.